नमस्कार मंडळी. तर मी सुवर्णा तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. देवपूजा वगैरे केली आणि फुलं नेलं मी खाली आले, पण जास्वंदीला एकच फुलं आले. गोकर्णाचा एक छोटासा वेल होता, त्याला पण एक फुल होतं, ते पण मी तोडून घेतलं. आणि आता गाडी इथं बाहेरच लावली सकाळी सकाळी, तर त्याच्यावरच मी फुल ठेवून दिलं, कारण मला तिथं जवळच आहे ना आमच्या घराशेजारी क्षेत्रिका महिना, तिथं दुर्वा मी दरवेळेस आणते. तर त्या दुर्वा आणायला गेले, 21 दुर्वा घेऊन आले. आणि बघा हे दुर्वा किती छान दिसतात. आणि पाठीमागून ट्रॅक्टर येते, बहुतेक पेरणी वगैरे करायची असेल कोणाची तरी. तर बघा, जोपर्यंत मी दुर्वा तोडत होते तोपर्यंत हे शेट मात्र मला नॉनस्टॉप आवाज देत होते बघा. आणि मी त्याच्या जवळ आल्यावर त्याला किती आनंद झालाय की काय करू आणि काय नको असं झालंय त्याला. तर मी खाली पाहिलं तर तिथे पण गवतामध्ये ना गोकर्णाला मस्त फुलं आले, पण फुलं अगदी उठून दिसतात बघा हिरव्यागार गवतामध्ये निळ्या कलरची. तर ती पण मी तोडून घेतली, बरं झालं म्हटलं. तशी पण मला पूजेसाठी फुलं 2च सापडली होती, तर ह्या फुलांनी मला मिळाल्यामुळं बरं बरं वाटले. त्याच्यानंतर बघा, मी टच मात्र माझ्या पाठीमागं लागून यायचं होतं. एका हातात फुलं दुर्वा आणि एका हातात मोबाईल होता, त्याला काय मला घेता येत नव्हतं. तर म्हटलं भावीला, म्हटलं सोडा खाली, तो येईल. तो जिन्याने माझ्या पाठीमागे हळूहळू हळूहळू चढत आलाय बघा. 11 महिन्यांचं बाळ आहे, पण काय म्हणतात ना, माणसाला लळा लागला ना की खूपच अवघड असतं. तर याला पण माझा आणि मला पण त्याचा खूप लळा लागला. आणि खूप क्यूट बाळ आहे बघा हे मितांश. तर आता डोकून बघते मम्मी आली का, आणि मम्मीला पाहिलं कसा पळतोय बघा. तर मी देवाला दुर्वा ठेवल्या आणि जास्वंदीचं फुल पण गणपती बाप्पांना ठेवलं. तर छान अशी देवपूजा मी आधीच केली होती. तर छान वाटतं असं काही असेल ना, देवपूजा केली आणि फुलं असेल आणि संकष्टी चतुर्थी किंवा सण असेल ना, भारी वाटतं मला. तर ह्या बाईंनी मला हा पाट बनवून दिला होता. फिनिशिंग करायची तेवढी राहिली होती, फर्निचर केलं तेव्हाच मी बनवून घेतला होता, पण त्यांचं दुसरीकडे काम चालू होतं, त्यामुळे ती फिनिशिंग करायचं राहिलं होतं ना. तर बाई आज वेळात वेळ काढून ती फिनिशिंग करायला आलेत पाटाच्या आठवणीने. तर म्हटलं चला आता पाटाला फिनिशिंग पण करून दिली. आणि हा पाट आहे ना, खरं सांगते मी, देवाच्या समोर आहे ना तिथं रांगोळी काढायला बनवलाय, कारण वरती तिथं जागा कमी पडते, देव जिथं पूजा करते तिथं ना, त्यामुळं. आणि मला देवपूजा झाली ना रांगोळी काढायला खूप आवडते, कारण माझं तरी मत आहे की देवपूजा केली ना तर देवाला फुलं आणि देवाच्या समोर रांगोळी काढली ना की ती देवपूजेला अगदी परिपूर्णता आल्यासारखं मला तरी वाटतं. तर खूप सोप्या पद्धतीने मी या पाटावर रांगोळी काढते बघा. आधी केशरी कलर राऊंडमध्ये चाळून घेतला, नंतर ग्रीन, आणि फक्त एका बोटाच्या मदतीने मस्त अशा चकल्या काढायच्या. जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही पाटावरती रांगोळी काढायला. मऊ जागा असेल ना तर अशा भरपूर वेळा मी अशीच रांगोळी काढत असते बघा. पटकन होते, वेळ पण कमी लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. फक्त मध्ये तेवढं रिकाम वाटत होतं ना, तर त्याच्यामध्ये मी छोटासा पांढरा रांगोळीचा टिपका दिलाय बघा. आणि चला आता फायनली मी देवाच्या समोर ठेवते हा पाट. आणि बघा फर्निचर मॅचिंग झाल्यामुळे छान वाटते ना, ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.